घ्यायचे नाही. एक छोटी वाटी चवळी घेतलेली आहे आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 1 चम्मच धने घेतले अख्खे आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. 8 ते 9 लसणच्या पाकळ्या घेतल्या आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे. याला कुठलाही मसाला वापरायचा नाही. सर्वात पहिले आपल्याला चवळी धुवून घ्यायची आहे. 2 पाण्याने चवळी धुवून घ्यायची. तुम्हाला जर चवळी भिजू घालून जर ठेवायची असेल तर 5 ते 6 तासासाठी चवळी भिजून घालून ठेवू शकता. मी भिजून घालत नाही. अशाच पद्धतीने लगेच कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये शिरण्याने चवळी करून घेत असते. चवळी धुवून घेतली. आता फक्त 2 मिनिटासाठी यामध्ये पाणी टाकून ठेवते आहे मी, वेळ आहे म्हणून. आपल्याला आता शेरण्या कट करून घ्यायच्या आहे. जे समोरचा भाग आहे तो कट करून टाकायचा, तो घ्यायचा नाही. अशा पद्धतीने शेरण्या कट करून घ्यायच्या. जास्त हिरव्यागार मार्केटमध्ये पण शेरण्या घ्यायच्या नाही. थोडा कलर चेंज असला तर त्या शेरण्या घ्यायच्या, नाही तर जास्त जर हिरव्या असेल तर त्या कडू लागतात. आणि कडू लागणार नाही यासाठी पण काही टिप्स सांगते तुम्हाला. तर थोडक्यात आपण शेरण्या खाण्याचे फायदे बघूया. रोगप्रतिकार शक्ती वाढवते, पचनक्रिया सुधारते, पोटाचे आरोग्य आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते, पावसाळा किंवा हिवाळ्यातील आजारापासून संरक्षण करते, तोंडाची चव सुधारते. पूर्वीच्या बाया रानभाज्या खूप साऱ्या खात होत्या आणि त्या जास्त दिवस टिकायच्या पण आणि कुठलाही आजार वगैरे त्यांना काही व्हायचा नाही. आता आपल्या मुलांना पण ही शेरण्याची भाजी आहे किंवा तांदूळ भाजी आहे याची पण ओळख करून द्यायची. शेरण्या कट करून झाल्यात. आपल्याला त्याच्यामध्ये आता कडू होऊ नये म्हणून यासाठी 1 चम्मच मीठ टाकायचं आणि मीठ टाकून थोडंसं चोळून घ्यायच्या शेरण्या. माझी आजी पहिले शेरण्या कट करून झाल्यानंतर रात्रभर भिजून घालून ठेवायची, पण मी तसं करत नाही. त्यामध्ये मीठ टाकते आणि लगेच चोळून घ्यायच्यात आणि पाणी टाकून ठेवून द्यायच्या थोडा वेळ. आपण जोपर्यंत चवळ्या शिजताय तोपर्यंत आपल्या शेरण्यातला हा कडूपणा पण कमी होऊन जातो. अशा पद्धतीने कुस्करून घ्यायच्यात. त्याच्या बिया काढून टाकायच्या आणि जर तुम्हाला कडूपणा आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता तशा पण. आणि खरंच ही भाजी खूपच अप्रतिम झाली होती. माझ्या मुलांनी तर 1 चपातीऐवजी 2 चपात्या खरंच खाल्ल्यात. अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचेत. नंतर आपल्याला कुकरमध्ये ज्या चवळ्या घेतलेल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आहे. 1 वाटी चवळ्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी टाकायचं आणि कुकरच्या 2च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अर्धा चम्मच. आणि चवळ्या फुटू नये म्हणून त्यासाठी पण थोडंसं तेल टाकायचं. 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. मला हे मीठ पुरेसं आहे. 4 व्यक्तीसाठी भाजी बनवत आहे मी ही. झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. नंतर आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत कांदा कट करून घ्यायचा आहे. कांदा कट करताना लांबडा कट करायचा. त्यासोबतच हिरव्या मिरच्या पण 2-2 तुकडे करून घ्यायचे. जेव्हा आपण
तव्यावरती मिरच्या भाजतो तर पूर्ण मिरची भाजायला घेतली तर त्या मिरच्या उडतात, अंगावरती तेल वगैरे उडतं, तडकतात. त्यासाठी अशा 2-2 भाग करून घ्यायचेत. तवा ठेवायचा तापायला. तव्यावरती कांदा टाकून घ्यायचा. कांदा लवकर भाजण्यासाठी तव्यावरती कांद्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. कांदा लवकर भाजला जातो आणि करपत पण नाही. माझ्या रेसिपीसोबतच काही टिप्स पण असतात. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघत जा. खूप साऱ्या ठिकाणी माहीतच नाही शिरण्या म्हणजे काय आहे म्हणून. याला कचरी पण म्हणतात. आता आपल्याला या शिरण्यामधलं पाणी काढून टाकायचं. हे पाणी वापरायचं नाहीये. आणि मी कांदा खाण्याचे फायदे पण सांगितलेले आहे लाईव्हमध्ये. ज्यांना कांदा खाण्याचे फायदे माहीत नसतील त्यांनी जाणून घ्या नक्की. कांदा एका साईडला करून घ्यायचा. नंतर आपल्याला हिरवी मिरची त्याच्यावरती टाकून घ्यायची. हिरवी मिरची पण चांगली भाजून घ्यायची. त्याच्यावरतीच आपल्याला शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहे. जर अख्खे धणे जर नसतील तर तुम्ही धनी पावडर टाकली तरी चालते. शेंगदाणे जास्त घालायचे नाही. 10 ते 12 शेंगदाणे टाकायचे. मी शेंगदाणे खाण्याचे पण फायदे सांगितलेले आहे लाईव्हमध्ये. धनी भाजून घ्यायचे. धनी पण भाजताना थोडंसं तेल टाकायचं. कुठलाही मसाला भाजताना तेल टाकायचं. हिरव्या मिरच्यावरती पण तेल टाकून घेतलं होतं. जर हिरव्या मिरच्यावरती तेल टाकून जर घेतलं ना तर जसाच तसा कलर राहतो मग भाजीला पण. आता आपल्या 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहे चवळीच्या. आता याच्यामध्ये आपल्याला शिरण्या टाकून घ्यायच्या आहेत आणि परत आपल्याला 2 शिट्ट्याच काढून घ्यायच्या आहे. जर शिजलेच नसेल तर एखादी शिट्टी एक्स्ट्रा काढायची. जास्त पण शिरण्या गाळ करायच्या नाही. भाजीला टेस्ट चांगली राहत नाही मग. 2च शिट्ट्या काढायच्या. वाटल्यास चवळीच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता तुम्ही. हे वाटण पण काढून घ्यायचं आहे. ज्या कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या पण टाकायच्यात. वेस्टेज जाऊ द्यायचं नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि यातील फक्त मी लसण ठेवलेलं आहे तडक्यासाठी. काही अशा भाज्या असतात की फक्त अख्खा लसण टाकला तर त्याला चव चांगली येते. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड करताना बारीक ग्राइंड करायचं. दरदरीत ठेवायचं नाही.
याच्यामध्ये थोडीशी मिरची वगैरे राहिली त्याच्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घेते परत. मिक्सरला ग्राइंड करून झालेलं आहे. पातेलं ठेवायचं तापायला. बघू शकता शेरण्या पण आपल्या शिजल्या गेल्यात आणि चवळ्या पण शिजल्या गेल्यात आणि फुटल्या पण नाहीत. इथं पातेलं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 3 चम्मच तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये अंदाजे. आणि लसण टाकून घ्यायचं. लसणचे फक्त 2-2 तुकडे केलेत. लसण चांगला फ्राय होऊ द्यायचा. काळा करायचा नाही, फक्त फ्राय करायचा ब्राऊन कलर येईपर्यंत. नंतर आपण जे वाटण काढलं होतं ते टाकून घ्यायचं आणि 2 मिनटं चांगलं फ्राय होऊ द्यायचं. अशा पद्धतीने वाटण फ्राय केल्यामुळे भाजीला कलर जसाच्या तसा राहतो. दोन मिनटं झालेले आहेत. याच्यामध्ये आपण मीठ, हळद हे शिजवतानाच टाकले होते त्याच्यामुळे टाकायचे नाही आहेत. आपल्याला चवळ्या आणि शेरण्या टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता कलर पण छान आलेला आहे भाजीला. 1 मिनटं फुल गॅस करायचा, नंतर कमी गॅस करून 2 मिनटं भाजी ही होऊ द्यायची. एकूण 4-5 मिनटं होऊ द्यायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी बनवून रेडी झाली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.